गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज गुरुवार असल्यामुळे ना घरी जास्त तर मेनू होत असतात, कारण की ना सकाळी सकाळी खिचडी होत असते उपवास असल्यामुळे यांचा. नंतर मग मी माझं आवरून घेतलं. तसं तर स्किन केअर आणि माझा खूप लांब लांबचा संबंध आहे, कारण की मी त्याबद्दल जास्त अपडेट नसते. नंतर गुरुवार असलं ना की हे असं सगळं कामं असतात आणि मला हे काम जास्त करायला आवडतं, त्यामुळे माझं तेवढं लक्ष तिकडे नसतं. नंतर मग मी दरवाजा वगैरे पुसून घेतला आणि उंबरा पण पुसून घेतला. तर हे रोज रोज नसतं होत आणि गुरुवार असलं ना अंगात एक वेगळीच एनर्जी येत आल्यासारखं होतं मला तरी. आणि तुम्ही जर स्वामीसेवेत असाल ना तर हे दरवाजा पुसणं, हळदीचं लेपन करणं हे सगळं तुम्हाला माहीत असेल. इथे मी हळद घेतली होती आणि त्यात गोमूत्र घेऊन हळदीचं छान असं लेपन केलं. यामध्ये तुम्ही गुलाबजल आणि पाणी असं मिक्स करून देखील असं हळदीचं लेपन करू शकता. तर हे हळदीचं लेपन केल्यानं ना एक पॉझिटिव्हिटीच वाटते घरामध्ये, आणि घरामध्ये वाटते ते तर आहेच, पण आपल्या मनाला सुद्धा खूप प्रसन्न वाटत असतं. आणि थोडीशी रांगोळी वगैरे काढली. नंतर देवपूजा वगैरे केली आणि स्वामीचरित्र सारामृत वाचायचं होतं, तर ते पण मी वाचून घेतलं. आणि दर गुरुवारी मी वाचते. तर कधीतरी काही काम असेल, कुठे बाहेर वगैरे गेली तरच स्किप होतं शक्यतो, नाहीतर मी वाचत असते. तसं तर माझे बरेच स्वामीचरित्र सारामृत झालेले आहेत आणि त्यामुळे माझे पहिले 2 ते 3 अध्याय ना पाठ आहेत. तर तुम्ही पण करता का स्वामीचरित्र सारामृत? करत नसाल ना तर खरंच एकदा करून बघा, तुम्हाला पण खूप अनुभव येतील. आणि मला ना पाऊण तास लागतो वाचायला, कारण की शब्द तोंडाखाली आहेत ना सगळे, त्यामुळं जास्त टाईम लागत नाही. पण तेवढाच टाईम काढला ना जरा छान वाटतं. नंतर मग एवढं सगळं झाल्यानंतर जरा चहा घेतला मी. सकाळी घेतला होता पण परत एकदा केला, कारण की नंतर ना जराशी कामाचं स्पीड वाढतं. म्हणजे मला वाटते बऱ्याच जणांचं असं होत असेल. तर मग इथे भेंडीची भाजी करायची होती, मुलं अजून उठली नव्हती ना, तर मग त्यासाठी मी भेंडी वगैरे धुवून घेतली. इकडे चहा होईपर्यंत माझी भेंडी वगैरे धुवून पुसून झाली होती. मग मी चहा घेतला. चहा घेताना मी एकदम छान निवांत बसून असा चहा घेतला. नंतर खिचडी केली होती. मुलांचे अंघोळ वगैरे सगळं झालं होतं. मग मी नाश्त्याला खिचडीच दिली. त्यांना खिचडी आवडते ना, त्यामुळं मग मी शक्यतो दर गुरुवारी ना जरा एक्स्ट्राचीच खिचडी करत असते आणि त्यांना नाश्त्याला तीच देत असते. नंतर मग टिफिनला आणि जेवणासाठी मी ते भेंडीची भाजी आणि चपाती करायची होती. तर माझी इथं सगळी तयारी झाली होती. भेंडीच्या भाजीमध्ये मी नॉर्मली लसूण आणि मिरची कंपल्सरी टाकते आणि कांदा टोमॅटो कधी वाटलं तर टाकते, पण दोन्ही पद्धतीची मला भेंडी आवडते. नंतर मग माझ्या इथे चपात्या वगैरे झाल्या, भेंडीची भाजी झाली आणि त्यांचं स्कूलचं पण आवरलेलं होतं. दुपारचं वगैरे मी काही शूट नाही घेतलं, कारण की मला स्कूलमधून सोडून यायला जरा टाईम झाला, मी बाहेर गेले होते. नंतर आल्यानंतर संध्याकाळी काय भाजी करायची, मग संध्याकाळचा चहा वगैरे झाला आणि भाजी काय करायची हा विचारतच असताना मला हे माझ्या माहेरून आलेलं आहे. तर यामध्ये कांद्याची पात, आळूची पानं, घेवड्याच्या शेंगा आणि असे हरभरे होते. तर यामध्ये ना खरंच खूप प्रेम, माया असते. आणि असं काय आलं ना, नॉर्मली ना मी मुंबईला असल्यामुळं ना माझ्याकडं असं जास्त काही येत नाही. जर कधीतरी कोणतरी आलं तरच घेऊन येत असतं, नाहीतर मला असं जास्त मिळत नाही गावाकडचं असं. आणि जेव्हा येतं ना तेव्हा मला खूप छान वाटतं. तर एवढं असं आलेलं होतं. तर चला म्हणलं आज कांद्याची पात आणि आळूची वडी नाहीतर घेवड्याची शेंग वगैरे करायची. नंतर मी भाजीची वगैरे तयारी करून ईशानला स्कूलमधून घेऊन आले आणि श्री पण तोपर्यंत झोपेतून उठला होता. मग त्यालाही काहीतरी खायला करायचं होतं. मग मी उपमा केला आणि दोघांनाही खायला दिला. तर आजचा दिवस असा छान गेला खाण्यापिण्यात आणि स्वामी सेवेत. तर कसा वाटला ब्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. बाय.